आज रविवार. मुलांसोबत मिस्टरांनाही सुट्टी. माता यांच्या नाश्त्याला रविवार म्हटलं की वेगळं काहीतरी केलंच पाहिजे. मग भोपळ्याला कोवळे कोवळे भोपळे लागलेले आहेत नुकतेच. दुधी भोपळ्याला दवबिंदूसुद्धा हटले नव्हते तेव्हा मी शेतात गेले आणि छानसा कोवळा भोपळा तोडून आणला. सकाळची इतकी शांतता, पक्ष्यांचा किलबिलाट खूप छान वाटत होतं. त्याच्यात या भोपळ्यांची फुललेली ही मस्त अशी पांढरी फुले. आता कोवळा भोपळा पाहिजे म्हणून या वेलांमध्ये शोधत होते. तर हा एवढ्या जाडीचा भोपळा आपल्याला नको, आपल्याला भोपळा कोवळा पाहिजे. म्हणून आता हा बघा इथं मस्त असा कोवळा भोपळा आहे, तो आता मी इथं कट करून घेत आहे. आज आपण भोपळ्याचे उत्ताप्पे बनवणार आहोत. अगदी युनिक रेसिपी. कोणाला कळणारसुद्धा नाही की हे उत्ताप्पे कशाचे आहेत. आता भोपळा कट करून झाला. आता बघा इथं मस्त अशी बांधांना आलेल्या झाडांवरती ही टणटणीची छान फुले. आता त्यासोबतच इथं मी चेरी टोमॅटोसुद्धा घेतलेले आहेत या उत्ताप्प्यामध्ये टाकायला. बघा किती छान आहेत, लालसर, अगदी मस्त. आता हे सगळं घेऊन आपण घरी जाऊया. आता बघा मोत्यासुद्धा सोबत आलेला. आता आम्ही घराकडे निघतो. आता भोपळा आणि टोमॅटो छान स्वच्छ धुवून घेऊया, कारण भरपूर सारी धूळ साठलेली असते. आता हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता लसणाची एक कांडी सोलून घेतलेली आहे मी, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि याच्यातच थोडंसं जिरं घालून याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. अशी भरड काढून घ्यायची. आता 1 वाटी रवा, त्यासोबतच 1 वाटी बाजरीचं पीठ, खूप पौष्टिक रेसिपी आहे. त्यानंतर 1 वाटी इथं मी हे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर आता मी इथं गव्हाचं पीठ जरा जास्त घेणार आहे. जसं बसेल तसंच याच्यामध्ये घालणार आहे. आता ही सर्व पिठं आणि थोडंसं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं मिक्स झालं की मग त्याच्यामध्ये केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता हे सगळं मिक्स करून झाल्यावर भोपळा आहे धुवून घेतलेला, तो आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच कट करून घेऊन त्याची साल काढायची आहे. भोपळा खूप कोवळा आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही पौष्टिक रेसिपी तुम्हाला तर नक्कीच बनवायला आवडेल. मी साल काढून घेतलेली आहे. आता हा खिसून घेणार आहे. मला इथं अर्धा भोपळा लागणार आहे, कारण मी हा नाश्ता एक 6 ते 7 लोकांसाठी करत आहे. आता भोपळा किसून झालेला आहे. भोपळा आधीच किसून ठेवायचा नाही, कारण भोपळा काळा पडतो. त्यामुळे पिठं कालवली म्हणजे पिठं मिक्स करून घेतली कोरडी की त्याच्यामध्ये हा भोपळा किसून घ्यायचा आहे. आता ही चेरी टोमॅटो चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. याच्यामुळे ही वेगळीच टेस्ट आपल्या ह्या उत्तप्प्यांना येणार आहे. आता इथं मी अर्धी वाटी इतकी कोथिंबीर चिरून घातलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून व्यवस्थित घेऊया. आता हे जेवढं तुम्हाला जसं हे बॅटर पाहिजे तसं तुम्ही मिक्स करून घेऊ शकता. तसंच तुम्ही याच्यात पाणी ॲड करू शकता. आता मला हे असं पाहिजे सरसरीत, मी असं घेतलेलं आहे. तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झाला की त्याच्यावर थोडंसं तेल घालून असं पसरवून घेतलेलं आहे. आता त्याच्यावर पळीच्या साह्याने हा उत्तप्पा पांगवून घेऊया. उत्तप्पा 2 मिनटं चांगला शेकला की त्याच्यावर मस्त असं थोडंसं तेल किंवा तूप घालून ते छान अशी वाफ काढून घेऊया. आता बघा झाकण ठेवूया आणि परत एकदा 3 ते 4 मिनटं छान वाफ काढून घेऊया. तुम्ही बघू शकता हा उत्तप्पा अगदी व्यवस्थित तयार आहे. बघा इझिली निघतोय, तयार आहे. मस्त असा हा दुधी भोपळ्याचा उत्तप्पा. कोणाला कळणार सुद्धा नाही की हा दुधी भोपळ्याचा उत्तप्पा आहे.
तर माझी ही तुम्हाला आजची पौष्टिक रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि हा उत्तप्पा तुम्ही दह्यासोबत, हिरव्या चटण्यांसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत एन्जॉय करू शकता. खूप छान लागतो, अगदी टेस्टला वेगळा आणि काहीतरी पौष्टिक. मुलं सगळ्याच भाज्या खात नाहीत, त्यावेळी हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवा. तयार आहे मस्त असा दुधी भोपळ्याचा उत्तप्पा. जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ह्याची पौष्टिक रेसिपी तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.